नमस्कार मित्रांनो, कृषी पंढरीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण कृषी पंढरी वारी निमित्त एक कृषी पंढरीचे स्टॉल भरलेले आहेत आणि त्या स्टॉलमध्ये आपण बरेच वस्तू शेतकऱ्यांना निदर्शनात यावं, बघण्यात यावं आणि त्यांना बऱ्याच वस्तू कुठं भेटतात, काय भेटतं याची माहिती भेटावी यासाठी आपण स्टॉलवरती घेऊन आलोय। तसेच आपले शेतकरी मित्र त्यांनी कोळपा आज मला वाटतं बुकिंग केलेलं आहे, स्टॉलवरती बुकिंग केलेलं आहे। आपण कुठून आला, जरा थोडा परिचय आपला द्या। मी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील एक छोटंसं गाव आहे आलाना, इथून आलेलो आहे। त्याच्या अगोदर आपण कुठे व्हिडिओ बघत होता? युट्यूबवर व्हिडिओ पाहिले, त्याच्यानंतर त्याच्या पहिले एक छोटंसं पाहिलेलं होतं मशीन, त्याच्यानंतर आता एक सुधारित आलेलं आहे आणि चांगल्यापैकी आहे। शेत जरा मध्ये असल्यामुळे आऊत वगैरे काही येत नाही आणि बैलांची अडचण असल्यामुळे मजूर मिळत नाही आणि त्या मजुराभावी या यंत्रणाच्या साहाय्याने आम्हाला शेती करावीशी वाटते। आता आम्हाला म्हणजे याच्या अगोदर तुम्ही शेती करत होता, परंतु पहिलं शेती कशा पद्धतीने होत होती आणि आता कशा पद्धतीने तुम्ही करायला इच्छिता? पहिले पारंपरिक पद्धत म्हणजे बैल शेती, बैल मिळतात पण मजूर मिळत नाही। मजूर असून बी मग भाड्याचा आऊत असल्यावर आपल्याला टाइमवर मिळत नाही, असं बरेच समस्या निर्माण झालेल्या आहेत सध्या त्या शेतीच्या बाबतीत। तुम्ही मगाशी म्हणाला की मला लोक म्हणायची पागल झाला तू, एवढ्या कुठं वस्तू असतात काय हे असते का? या मशीन बद्दल मी एक दीड वर्षापासूनच व्हिडिओ बघत होतो, कारण मी काहीतरी एक वेगळा मार्ग बघावा म्हणून युट्यूब मी सर्च करत होतो, त्याच्यात हा व्हिडिओ मला सापडला। याच्यानंतर मी या यंत्रणाची जरा दोन एक ठिकाणी विचारपूस केली, पण यंत्र काय कुठे मिळत नाही, पंढरपूर शिवाय कुठे मिळणार नाही। पण आता साहजिकच एकादशी आली, आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला मी आलो आणि या यंत्रणाची मी आज खरेदी करतोय। तर धन्यवाद। आणि याच्या अगोदर तुम्ही व्हिडिओ पाहिले आणि त्यामुळे तुम्हाला हे बघायला भेटलं यंत्र। तर नक्कीच मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्यानंतर आपले जर व्हिडिओ तुम्हाला अवश्य वाटत असतील, तुम्हाला नंतर भेटावाशी वाटत असतील, तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आणि त्यांच्याबरोबर त्यांचे साथीदार आलेत, थोडंसं त्यांचंही आपण मनोगत जाणून घेऊया, काय आपण विचार करतो कोळप्याविषयी। हे आता बैलजोडी मिळत नाही, भाड्यावाले पैसे जास्त मागतात, वेळेवर काम होत नाही, त्याच्यामुळे पाऊस जास्त पडतो, ते वाप चालत नाही, त्याच्यामुळे यंत्रणाशिवाय पर्याय नाही। म्हणजे यांत्रिक शेती केली पाहिजे, आता करायची म्हणलं तर यंत्रणाच केली माणूस बरं राहिलं नाही, मजूर मिळतच नाही आता, भरपूर मजूर। तुम्हाला कुठं व्हिडिओ पाहायला मिळाले? युट्यूबवरच बघितला होता। हो, हे त्यांच्या 600 किलोमीटर अंतरावर आहे, त्या मला काय माहिती तुमच्याकडे मिळतं का? 600 किलोमीटर अंतरावरून आपल्याकडे आलेत, 600 किलोमीटर वरून आपल्याकडे खास एक वारी निमित्त आले आणि वारी निमित्त आल्याबरोबर त्यांना पंढरपूरची आठवण झाली आपल्या स्टॉलची आणि स्टॉलला व्हिजिट द्यायला आली। मला वाटतं तुम्ही अगोदर दुकानी गेला होता? आधी मी विचारत, मला काही माहिती नाही, पंढरपूर पहिल्यांदा आलो मी आणि विचारत रिलायन्स पेट्रोल पंप असा एक त्या पत्त्याचा उल्लेख केला होता। खूप त्रास झाला, गर्दीत निघत 2 तास लागले मला, पण तिथे गेल्यावर मी बंद सापडलं की त्यांचा एक कृषी प्रधानच्या ठिकाणी किसान स्टॉल लावलेला आहे, त्या ठिकाणी आलो। इथं आल्यानंतर मग आता या सगळ्या गोष्टी आम्हाला तिथे मिळाल्या आणि ते मी आज बुक केलेलं आहे। आपलं काय पूर्ण नाव सांगा? लोटन सिंग भगवान सिंग गिरासे, अलाने, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे। आणि आपलं पूर्ण सांगा? माझं नाव रणजित हरसिंग गिरासे, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे आणि गाव आलाने। तर धन्यवाद साहेब। आणि इतरही काही शेतकरी मित्र आपल्याकडे येतात आणि आपण त्यांचं आल्यानंतर ह्या कोळप्याविषयी थोडी माहिती देतो। आता बऱ्याच शेतकरी मित्रांना माहिती नाही हे कोळपी यंत्र कशामध्ये चालतं। हे मित्रांनो बघा, याच्यामध्ये 1 फुटी फास येते आणि 9 इंचाची एक फास येते आणि हा माती लावायचा रेझर येतो। हे 50 सीसी 4 स्ट्रोक इंजिन आहे। साधारणतः हे इंजिन जर तुम्ही होंडाचं घ्यायला गेला तर 25,000 ते 23,500च्या आसपास याची कॉस्टिंग आहे। तर हे आपण GT शक्तीचं टॉप मॉडेलचं इंजिन ह्याला वापरलेलं आहे आणि ते 50 सीसी 4 स्ट्रोक आहे। तर मित्रांनो, 4 स्ट्रोक आणि 2 स्ट्रोक मध्ये जवळपास बराच जमीन आसमानचं अंतर आहे। तर याच्यामध्ये 4 स्ट्रोक जे मशीन आहे ते वारंवार तुम्हाला मेंटेनन्स देणार नाही 2 स्ट्रोक सारखं। 2 स्ट्रोक मशीन तुमचं 6 महिने जरी बसून राहिलं तर तुम्हाला चालू व्हायला त्रास करतं आणि हे 4 स्ट्रोक मशीन म्हणजे आपल्या गाडीसारखं, 2 व्हीलर गाडीसारखं आहे, याला कुठल्याही प्रकारचं पेट्रोलमध्ये ऑइल टाकावं लागत नाही। महत्वाची खासियत ह्या इंजिनची आहे,
ह्या इंजिनमुळेच ह्या कोळप्याची किंमत वाढते. बरेच शेतकरी मित्र म्हणतात कोळप्याची किंमत एवढी काय, तर याच्यामध्ये जर आपण 2 स्ट्रोक इंजिन घेतलं तर किंमत खूपच कमी होणार आहे. साधारणतः 20-22 हजारापर्यंत ह्याची किंमत होते 2 स्ट्रोक घेतल्यानंतर. आणि हे 4 स्ट्रोक इंजिन आहे ते 50 सीसीचं आहे. ताकदही भरपूर आहे. याच्यावरती तुम्ही 100 किलोचा माणूस बसवून जरी चालवला तरी हे कोळपं वढतं. मित्रांनो, आणि बऱ्याच शेतकऱ्यांची डिमांड राहते की आम्हाला 3 कोळप्याचं पाहिजे. तर 3 कोळप्याचं बऱ्याच वेळा मी सगळ्या व्हिडिओमध्ये सांगतो की सक्सेस नाही. कारण का, 3 कोळपं वडायला नाही असं नाही, वडतं. परंतु काय होतं, कधी कोळपं एखादं कमी लागतं, कधी एखादं जास्त लागतं. कधी एखाद्या कोळप्याला काय होतं, खडा वगैरे दगड वगैरे लागला तर तिरकं कोळपं पळतं, त्यामुळे पिकावर जातं. बऱ्याच शेतकरी मित्रांच्या सांगण्यात असं आल्यानंतर आम्ही ते बनवत होतो, तो बंद केलं आणि हे सिंगल कोळप्याचं मॉडेल अवेलेबल केलेलं आहे. आणि याच्यामध्ये आपण चेनला गार्ड दिलेलं आहे, जेणेकरून पिकाला पत्रा वगैरे लागतो, सॉरी चेनमध्ये जे काही पीक जातं आपल्या ते जाणार नाही याच्यामुळं. आणि हातामध्ये तुम्हाला ॲक्सिलेटर वगैरे आणि चालवायला सोपं सुटसुटीत कमी वजनाचं कोळपं बनवलेलं आहे. तुम्ही नॉनस्टॉप दिवसभर जरी चालवलं तर कुठल्याही प्रकारचा ह्याला कंटाळा येणार नाही. आणि अशाच कोळप्याविषयी किंवा अदर मशिनीविषयी माहिती पाहिजे असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद.